आमदार अभिजित पाटील साहेब, भाग क्रमांक 13 पान क्रमांक 11 साहेब, गृह विभागाच्या माध्यमातून मी आपल्या समोर एक मागणी करतो की माढा तालुक्यामध्ये 4 पोलीस स्टेशन त्या ठिकाणी आहेत। एक माढा शहर पोलीस स्टेशन, माढा एक पोलीस स्टेशन आहे, टेंभुर्णी हे सोलापूर जिल्ह्यातलं सगळ्यात हेवी पोलीस स्टेशन आहे आणि कुर्डवाडी एक पोलीस स्टेशन आहे आणि मोडलीम पोलीस स्टेशनचा प्रस्ताव आपल्याकडे प्रलंबित आहे। तर तो मोडलीम पोलीस स्टेशनचा प्रस्ताव लवकरात लवकर मान्य करून त्या ठिकाणी हे 4 पोलीस स्टेशन होत आहेत। तर एक डीवायएसपी कार्यालय माढा येथे त्या ठिकाणी करण्यात यावं आणि त्याच्यासाठी निधी द्यावा, जेणेकरून हा लोड आता आमचा एक भाग बार्शीला जोडलेला आहे, आमचा एक भाग करमाळ्याला जोडला आहे। तर आम्हाला माढा तालुक्याच्या 4 पोलीस स्टेशन आणि त्यासाठी एक डीवायएसपी ऑफिस माढ्यामध्ये व्हावं ही या निमित्तानं मागणी करतो। माढा शहरामध्ये आमचं जे पोलीस स्टेशन आहे त्याची खूप दुरावस्था आहे। तर त्या माढा पोलीस स्टेशनला त्या ठिकाणी निधी मिळावा, त्याच्या वसाहतीला निधी मिळावा। त्याचबरोबर टेंभुर्णी हे सोलापूर जिल्ह्यातलं सगळ्यात त्या ठिकाणी हॉट स्पॉट आहे आणि मग टेंभुर्णी पोलीस स्टेशनला जागा देखील 5 उपलब्ध आहे। 5 एकरापेक्षा जास्त जागा शहरामध्ये उपलब्ध आहे आणि मग या ठिकाणी महात्मा ज्योतिबा फुलेंचा त्या ठिकाणी पुतळा त्या पोलीस स्टेशनच्या कोपऱ्यावरती आहे। तर तो त्या पोलीस स्टेशनच्या मध्ये बसवण्याची परवानगी मिळून कॉर्नरला मिळवावी आणि तसेच ते पोलीस स्टेशन अद्ययावत करावं आणि एक आदर्श पोलीस स्टेशन होऊ शकतं। तिथल्या कॉलनी सोसायटी, तिथल्या इन्स्पेक्टर, सब इन्स्पेक्टर, पोलीस यांना राहण्यासाठी त्या ठिकाणी सोय नाही, तर ती सोय व्हावी। तीच पद्धतीनं करमाळे आमच्या माढ्या कुर्डवाडीत देखील अशीच अवस्था आहे। कुर्डवाडीच्या पोलीस स्टेशनला आमची काही गावं येतात आणि कुर्डवाडीमध्ये देखील तशीच अडचण आहे, तर त्यासाठी निधी उपलब्ध व्हावा। याचबरोबर माझ्या भागामध्ये टेंभुर्णी पोलीस स्टेशनमध्ये सगळ्यात जास्त गुन्हेगारी होते आणि त्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं त्या ठिकाणी त्यांना वेटीस धरलं जातंय। तर यासाठी आपण निधी उपलब्ध करून द्यावा, जेणेकरून हे आज जे कमी आमच्याकडे स्टाफ आहे, इफिशियन्सी नाही, त्यासाठी उपलब्ध होईल। याचबरोबर माझ्या नगर विकास खात्याच्या संदर्भात माढा शहरामध्ये एक भुईकोट किल्ला आहे। तो त्या ठिकाणी छत्रपती शिवरायांचे जावई रावरंबा निंबाळकर यांची समाधी देखील तिथं आहे। तर तिथं निधी काही पुरातन विभागाने खर्च केलाय, परंतु अधिकीचा निधी मिळून तिथं शिवसृष्टी व्हावी, जेणेकरून पर्यटनासाठी खुला होईल। आणि मग माढा शहरातून आमच्या मनकर्णा नदी जाती, तिला सुशोभीकरण, गार्डन, नगर विकास खात्यानं जर निधी दिला तर त्याला कॅनलचा दर्जा त्या ठिकाणी द्यावा। ती नदी पुढे जाऊन सीना नदीला मिळते आणि मग तो निधी मिळाल्यास तो सुशोभीकरण आणि सुंदर असं त्या ठिकाणी काम होऊ शकतं, त्यासाठी निधी उपलब्ध व्हावा। सोलापूर जिल्ह्यातील प्रमुख तीर्थक्षेत्रापैकी महाडेश्वरी हे तीर्थक्षेत्र आहे, तर याला पुरातन विभागाने काही डागडुजी केली आहे। उर्वरित निधी मिळून त्याला सुसुंदर केलं तर तिथे येणारा भाविक हा 5 ते 7 लाख त्या ठिकाणी असतो आणि मग त्याच्यातून एक वेगळं त्या ठिकाणी काम करता येईल आणि मग यासाठी निधी आपण त्या ठिकाणी द्यावा। माढा शहरामध्ये एक रिंग रोड होणे अपेक्षित आहे आणि माढा शहरातल्या रस्त्याचं काम, त्याला पथदिवे, त्या ठिकाणी CCTV कॅमेरे आणि अशा पद्धतीनं त्या ठिकाणी निधीची तरतूद करून नगरपालिका एरियामध्ये त्या ठिकाणी काम करण्यासाठी आम्हाला निधी मिळावा। आज माढा शहरामध्ये त्या ठिकाणी ग्रामीण रुग्णालय आहे, त्याला उपजिल्हा रुग्णालय केलं तर त्या ठिकाणी तिथं येणाऱ्या लोकांची सोय होईल, त्यासाठी अधिक आर्थिक मदत करावी, त्यासाठी निधी उपलब्ध व्हावा। त्याचबरोबर माझ्या माढा शहराला मी उपमुख्यमंत्री साहेब देखील या ठिकाणी आहेत। आम्हाला पाण्याच्या संदर्भात खूप मोठी अडचण आहे, 10-12 दिवसाला एकदा पाणी येतंय आणि पाण्याच्या संदर्भात ती योजना सुरू करून त्या उशाला धरण आहे, उजनी धरण, आणि उशाला धरण असताना देखील आमच्या माढा शहराला पाणी मिळत नाही। तर पाण्यासंदर्भात त्या ठिकाणी तात्काळ बैठक घेऊन त्याच्यावरती उपाययोजना करून माड्याला येणारं पाणी हे आष्टी तलावावरून आहे आणि माड्याला त्या ठिकाणी दारफळ सिनावरनं जरी पाणी आणलं तो 2 सोर्स केल्यानंतर पाण्याची उपलब्धता भरपूर होईल आणि तो प्रश्न कायमचा त्या ठिकाणी निकाली निघेल। माढा तालुक्यामध्ये छत्रपती शिवरायांचा एकही त्या ठिकाणी अश्वारूढ पुतळा नाही, तर त्याचा प्रस्ताव आपल्याकडे नगर विकास खात्याकडे दिलाय, तर त्याला 10 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून देऊन
छत्रपती शिवरायांचं भव्य असं स्मारक उभा राहावं, त्यासाठी नगरपालिकेची जागेचा ठराव देखील आपल्याकडे सबमिट केलाय। तर तो छत्रपती शिवरायांचं स्मारक व्हावं यासाठी निधी उपलब्ध व्हावा। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, अहिल्यादेवी होळकर, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मारका देखील त्या ठिकाणी निधी उपलब्ध व्हावा, जागा उपलब्ध आहे। त्या ठिकाणी पंढरपूर शहरामध्ये सावित्रीबाई फुले, अहिल्याबाई होळकरांच्या पुतळ्यासाठी, स्मारकासाठी निधी उपलब्ध व्हावा, सावित्रीबाई फुलेंचा त्या ठिकाणी पुतळा व्हावा, ही मागणी आमची बरेच काळ आहे। तर त्या ठिकाणी माढा शहर, माझ्या पंढरपूर शहर आणि पंढरपूर शहरामध्ये आता खूप मोठी रहदारी वाढली आहे। पंढरपूर शहराला रिंग रोडची आवश्यकता आहे, तर ती पंढरपूर शहराचा रिंग रोड देखील या निमित्तानं व्हावा। आणि मग पंढरपूर शहरामध्ये मोठ्या प्रमाणात भाविक येतात आणि त्या भाविकांना सोय होण्यासाठी पंढरपूरला त्या ठिकाणी जे पाण्याची सोय आहे ते 22 MLD आहे आणि मग तो वारीच्या दृष्टीने विचार करून ती केलेली आहे। आणि मग आमच्या पंढरपूर शहरावरती पाणीपट्टी ती आम्हाला 2800 रुपये बसवली जाते आणि आमच्या शेजारी पाणी उचलून नेऊन सांगोल्याला बाकीच्या ठिकाणी पाणीपट्टी कमी आहे। तर आमच्यावर जी पाणीपट्टीचा जो जोर आहे तर तो लोड आहे, तर तो लोड कमी करावा आणि पाणीपट्टी आमची पंढरपूर शहराची जी त्या ठिकाणी लावली जाते ती त्या वारीच्या दृष्टीने पाणी उचललं जातं, त्याच्या अतिरिक्त नुसार ती लावली जाते। तर त्याचा योग्य नियोजन करणं गरजेचं आहे। पंढरपूर शहरामध्ये नामकीर्तन सभागृह होतंय आणि त्याच्यासाठी सरकारने निधी दिलाय, परंतु त्या कामाची निष्ठुर दर्जाची झाली आहे, त्या टेंडरमध्ये हेराफेरी झाली आहे। त्याची चौकशीची मी हिवाळी अधिवेशनात पण नागपूरला मागणी केली होती, त्याच्यावरती त्या ठिकाणी चौकशी होऊन ते काम बंद पडलंय, ते काम सुरू व्हावं। त्याचबरोबर पंढरपूर शहरामध्ये त्या पंतप्रधान आवास योजना शहर याच्या माध्यमातून 892 घरं त्या ठिकाणी बांधण्यात आलेली आहेत। त्या 892 घराचं 70 ते 80% काम पूर्ण झालंय आणि ते 3 बिल्डिंगमध्ये 80% काम पूर्ण झालंय। आता छोटे छोटे कामं राहिलेत, तेवढी छोटी कामं करून लोकांना घर राहायला द्यावं, त्यासाठी लोकांनी पैसे भरलेत, व्याजाने काढलेत, बँकेने भरलेत आणि तरी देखील आज पैसे त्या ठिकाणी भरून त्यांना घर उपलब्ध होत नाही। जोपर्यंत घर त्यांना उपलब्ध होत नाही ती लोक आंदोलनाला बसतायत, मोर्चे काढतायत आणि मग या माध्यमातून त्या ठिकाणी खूप मोठा त्रास होतोय। आणि गृह विभागाचं पंढरपूर शहरामध्ये त्या ठिकाणी साहेब 3 पोलीस स्टेशन येतात, पंढरपूर शहर ग्रामीण 1 आणि ग्रामीण 2, पण त्या पोलीस स्टेशनमध्ये त्या ठिकाणी अत्याधुनिक स्टाफ नाही, त्या ठिकाणी सोय नाही। तर पंढरपूर शहरामध्ये पोलीस स्टेशनसाठी चांगल्या पद्धतीनं इमारत द्यावी, त्यांची वसाहत आता पडायला झाली आहे, पंढरपूर शहरातल्या लोकांची वसाहत करून द्यावी, ह्या मागण्या करतो। बोलण्यास संधी दिली, धन्यवाद।